नमस्कार शेतकरी बांधवांनो, बघा या ठिकाणी हा माझा प्लॉट आहे। 13 नोव्हेंबर रोजी लागवड झालेला आहे। आज आहे 27 फेब्रुवारी, संध्याकाळच्या वेळेला हा व्हिडिओ बनवतोय। आता हा जो प्लॉट आहे कशा पद्धतीने डेव्हलप झाला हे आपण या ठिकाणी पाहू शकता। आणि हा प्लॉट डेव्हलप करत असताना या प्लॉटसाठी मी मल्चिंग पेपर, ठिबक, बेड ह्या सगळ्या काही गोष्टी केलेल्या आहे। आणि माझ्या अनुभवासाठी आणि तुमच्या अनुभवासाठी एक गोष्ट मी या ठिकाणी केली होती, तीच गोष्ट मला आज तुम्हाला दाखवायची आहे। बघा, काही शेतकरी म्हणतात सर विदाऊट बेड, विदाऊट मल्चिंग प्लॉट जमेल का? तर या प्रश्नांचं उत्तर देण्यासाठीच मी या ठिकाणी बघा हे 3 तास जे आहेत ना, हे जे 3 तास आहेत विदाऊट बेड, विदाऊट मल्चिंग केलेले होते, पण ठिबक मात्र याला होतं। आता ज्या काही औषधी मी या प्लॉटसाठी सोडत होतो त्याच औषधी याला सुद्धा जात होत्या। जे काही खतं मी त्या प्लॉटला सोडले तेच खतं याला जात होते। जे काही फवारण्या त्याला झाल्या त्याच फवारण्या याला सुद्धा झाल्या। तरी सुद्धा आपण या ठिकाणी पाहू शकतो हा प्लॉट कशा पद्धतीने बिघडलेला आहे। बघा, हे 3 तास बघा, विदाऊट बेड, विदाऊट मल्चिंग, आणि जी मशागत आहे सुरुवातीची प्रॉपर, ती जर प्रॉपर झाली नाही तर अशा पद्धतीने आपला प्लॉट 1-2 तोडा होईल तोपर्यंत चांगला राहील, त्याच्यानंतर चांगला राहील याची गॅरंटी नसते। म्हणून विदाऊट बेड, विदाऊट मल्चिंग तुम्ही म्हणजे मिरची लागवड करूच नका। बघा, सेम कंडिशन आहे, जे या प्लॉटला चाललंय ते सर्व या प्लॉटला चाललंय। तरी सुद्धा हा प्लॉट न जमण्याचे कारण तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। बघा, हे 3 तास बरेचशा लोकांनी सल्ला दिला की हे 3 तास उपटून टाका, याचा व्हायरस त्याच्यावर जाईल। आणि शेतकरी बांधवांनो, मी तुम्हाला नेहमी सांगत असतो, हा जो चुरडा मुरडा आहे हा व्हायरस नाहीच आहे। हा जर व्हायरस असता तर बघा या ठिकाणी मी आता खूप दिवसापासून हा प्रॉब्लेम झालेला आहे, तर हा प्लॉट सुद्धा खराब झाला असता बघा। पण या ठिकाणी तासाला तास लागूनच आहे, तरी सुद्धा हा चांगला या ठिकाणी दिसतोय आपल्याला। आणि हा खराब, आता याच्यामध्ये मी मक्का लागवड करून दिले बघा 2 तास उन्हाळ्यामध्ये। या मिरचीला इकडनं म्हणजे जास्त ऊन लागू नये त्यासाठी इकडनं लावून दिली मक्का या 3 तासांमध्ये। म्हणून शक्यतोवर विदाऊट बेड, विदाऊट मल्चिंग मिरची सक्सेस होत नाही, 1-2 तोड्यामध्येच खराब होऊन जाईल। हेच मला तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवायचं होतं।